मुंबईतील पाणी टंचाईमुळे खासगी टँकर्स विहिरी बोरवेल महापालिका ताब्यात घेणार. महापालिकेनं आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा उगारला बडगा. टँकर चालकांच्या संपावर महापालिकेचा हातोडगा. लालपरीचा प्रवास आणखी महागणार. एसटीच्या बसच्या तिकिटावर साफसफाई करायचा आता भार लादण्याचा प्रस्तावही सादर. कल्याण मुरबाड रेल्वे मार्ग भूसंपादनाअभावी रखडला. रेल्वे बोर्डाकडून 2016 मध्ये कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाला मिळाली होती मंजुरी. प्रकल्पाच्या सुरुवातीसाठी आवश्यक 214 हेक्टर जमिनीचं भूसंपादन झालं नसल्याचं या ठिकाणी समोर, त्यामुळे प्रकल्प रखडला. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून 80% नालेसफाई 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश. मात्र कंत्राटदारांकडून आतापर्यंत केवळ 12% नालेसफाई. मध्य रेल्वेवर बुधवारपासून 80 वातानुकूलित लोकल फेऱ्या, तर मध्य रेल्वेवर अधिक 14 वातानुकूलित लोकल सुरू करणार. गर्भवती मृत्यू प्रकरणी उद्या ससूनच्या 6 सदस्यीय वैद्यकीय समितीची बैठक. उद्याच्या बैठकीमध्ये कारवाईचा अहवाल पुणे पोलिसांकडे जाणार. अहवाल मिळाल्यानंतर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष. मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांना पाठवलेल्या नोटीशीवर इंडियन मेडिकल असोसिएशननं नोंदवला आक्षेप. अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं असतं, त्यामुळे अनामत रक्कम मागण्याबाबत डॉक्टरांऐवजी रुग्णालयाची चौकशी करायला हवी. आयएमएचं स्पष्टीकरण. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पुण्यात पाणी कपात होणार नाही. खडकवासला धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे पुणेकरांची चिंता सध्या मिटली. पुण्याच्या भोरमधील कोंढरी गावात कांगूर मलनाथ यांचा उत्सव, तर अखंड हरिनाम सप्ताहानं उत्सवाची सांगता.